वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली। त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे। मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल। तर पुन्हा एकदा आपण आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊया। सूरज, आपण पाहतोय आता मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी, जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। मात्र जुजबी मराठी शिकण्यासाठी खरंच 1 वर्षाचा कालावधी लागणार आहे का? कारण महिनाभरातही जुजबी मराठी कोणालाही येऊ शकते। निश्चितच जो कार्यकाळ परिवहन विभागाने दिलेला होता रिक्षा आणि टॅक्सी चालकांना, त्या दरम्यान अनेक टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी मराठी शिकले आणि त्यांना प्रमाणपत्र वाटपाचे कार्यक्रम देखील झाले। इतकंच नव्हे तर अनेक रिक्षा चालक स्वतः मराठी देखील बोलू लागलेले आहेत। मात्र आता असा निर्णय का, असा सवाल आता जो आहे तो उपस्थित होत आहे। 1 वर्षाची, थेट 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ते मुख्यमंत्र्यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलेली आहे। त्यामुळे जो परिवहन मंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याला डावलला गेला आहे का, असा आता अनेक प्रश्न जे आहेत ते विरोधक देखील आता विचारू लागलेले आहेत। कारण याआधी अनेक असे घटना घडलेल्या आहेत, अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की त्याला मुख्यमंत्र्यांनी बदललेलं आहे। आणि काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री म्हणाले होते, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं की कुठलाही कायदा असेल तो किंवा कुठलाही मंत्र्यांनी निर्णय घेतलेला असेल तो मुख्यमंत्री म्हणून मी बदलू शकतो, अशी ताकद माझ्याकडे आहे। त्यामुळे हा पहिलाच निर्णय जो परिवहन विभागाने, परिवहन मंत्र्यांनी घेतलेला होता रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संदर्भात, त्याला कुठेतरी आता डावलून मुख्यमंत्र्यांनी जी आहे ती 1 वर्षाची मुदतवाढ जी आहे ती आता दिलेली आहे। त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे की या निर्णयाला घेऊन पुन्हा एकदा शिंदे सेना आणि भाजप आमने-सामने येईल का, पुन्हा एकदा राजकीय संघर्ष या निर्णयाला घेऊन वाढेल का, तर हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच सूरज, आता या संपूर्ण प्रतिक्रियेला, या संपूर्ण मुदतवाढीला आता शिंदे सेना कसं पाहते हे देखील महत्त्वाचं असणार आहे। नुकतंच आपण पाहिलेलं होतं की शिंदे सेनेनं एक कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या कार्यक्रमात आपण पाहतोय की मराठी शिकलेल्या चालकांना प्रमाणपत्र देण्यात आलेलं होतं। मात्र त्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात देखील भोजपुरी गाण्यांवर नृत्य चाललेलं होतं। हा जो प्रकार होता, या प्रकाराकडे तुम्ही कसं पाहता? निश्चितच काल प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो बोरिवलीमध्ये झालेला होता आणि त्याला अनेक रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आलेले होते। मात्र त्यामध्ये फक्त आणि फक्त भोजपुरी गाण्यांचा तडाखा लावलेला होता। यावरती उपसभापती सचिन अहिर यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे की संपूर्ण कार्यक्रमात मराठी गाणी वाजवली गेली, फक्त एक गाणं जे आहे ते भोजपुरी गाणं वाजवलं गेलं, ते पण तिकडच्या नागरिकांनी विनंती केली म्हणून। मात्र असं नसून फक्त या संपूर्ण कार्यक्रमामध्ये फक्त एकच मराठी गाणं जे आहे ते वाजवलं गेलं, बाकी संपूर्ण भोजपुरी गाण्याचा जो आहे तो तडाखा लावलेला होता। मात्र असे अनेक प्रश्न उपस्थित राहिलेले होते की जर का मराठी शिकलेले आहे तर मराठी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम आहे तर मग त्यांना मराठी गाणी समजली नसती का, असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत। मराठी प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्याचा तडाखा का, जर का मराठी शिकलेले आहेत, इतके महिने त्यांना मराठी शिकण्यासाठी दिलेले आहेत, त्यामुळे मराठी गाणी त्यांना निश्चितपणे समजली असती, जर का ते मराठी बोलू शकत आहेत तर मग मराठी गाणी डावलून भोजपुरी गाण्याचा तडाखा का, असे अनेक राजकीय प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत। त्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं आहे की हा जो निर्णय आहे, हा जो मुद्दा आहे तो भविष्यामध्ये महायुतीमधला तणाव वाढवेल का, भाजप आणि शिंदे सेनेमधला तणाव वाढवेल का, हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे।